हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आता जे आपले मराठीतले लेसन आहेत 16 पासून ते आज आपण ह्या एका व्हिडिओमध्ये संपवायचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, चला. पहिलं आहे शब्दांच्या जाती. त्याच्यामध्ये नाम म्हणजे तुम्ही जे इंग्लिशमध्ये शिकला आहात नाऊन, त्याचा अर्थ असा होतो नाम म्हणजे इंग्लिशमध्ये नाऊन. तर इथे बघा, सरावासाठी प्रश्न आपण आता सुरू करूयात वाचायला. पुढील प्रत्येक प्रश्न दिलेल्या पर्यायापैकी नाम असणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. रिमझिम, टपटप, दमदार आणि पाऊस. आता ह्याच्यात नाम कुठलं आहे म्हणजे नाऊन कुठलं आहे तर पाऊस. बाकीचं काय, हे दोन्ही आवाज आहेत आणि दमदार हे काय विशेषण आहे म्हणजे ॲडजेक्टिव्ह. म्हणजे इथे नाम काय झालं पाऊस. दुसरं बघा, चढला, बाहेर, डोंगर आणि उंच. तर इथे डोंगर हे नाऊन आहे, नाम आहे, बरोबर. बाकीच्या ह्या काय आहेत, क्रिया आहेत. किंवा हे दुसरं काय आहे, उंच. उंच हे काय आहे, विशेषण आहे. म्हणून डोंगर हे काय तर ह्याचं नाव आहे त्या भागाचं. ठीक आहे, तर जी आपण टेकडी वगैरे दिसते आपल्या डोंगर, तर हे प्रॉपर त्याच्याकरता हे नाव आहे. खेळतो, बॅट, जोरात, मी. आता इथे नाम काय आहे तर बॅट. बाकीचे जे आहे बघा, हे सर्वनाम आहे. जोरात आणि खेळतो हे काय आहे, क्रियापद आहेत. पुढे छान, खेळला, फुलपाखरू आणि सुंदर. तर इथे फुलपाखरू हे नाम आहे. पाय, हळूहळू, कमजोर, ते. पाय आहे इथे नाऊन म्हणजे नाम, मराठीमध्ये नाम. हळूहळू हे क्रियाविशेषण आहे. कमजोर हे काय आहे, विशेषणच आहे. आणि ते हे सर्वनाम आहे. पुढे बघा, वेगाने, ऐटदार, विमान आणि उंच. तर विमान हे इथे नाम आहे. सकाळ, मोहक, मंद आणि सुगंधी. मग इथे काय येईल नाम तर सकाळ हे नाम येईल इथे पहिलं. कडाडले, भीषण, वीज आणि गडगड. तर इथे वीज हे नाम येईल. आपला, जोडला, घर, कोणी. तर घर इथे नाम येईल. तुडुंब, बेडूक, मोठा आणि वाचतो. तर बेडूक इथे बेडकाला हे नाव आहे ना, एखाद्या कीटकाला किंवा त्या प्राण्याला दिलेलं हे नाव आहे. सो इथे येईल नाम बेडूक. पुढे बघा, पुढील वाक्यातील नाम ओळखून त्यांच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तिने अंगणात सुंदर रांगोळी रेखाटली. तर इथे काय आहे नाम रांगोळी. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. चालत्या वाहनात घाईघाईने चढू नये. तर वाहन हे इथे काय आहे, नाम आहे. सो इथे येईल वाहनात, चौथा. नेक्स्ट बघा, नद्या वाहत्या असल्या पाहिजेत. तर इथे नदी हे नाम आहे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. तुम्हाला कुत्रे चावले तर नाही ना, मग नाम काय आहे इथे कुत्रे. सो इथे येईल फोर्थ ऑप्शन. हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये लहानपणापासूनच होता. आता इथे बघा, विठ्ठल हे नाम आहे, पण इथे दयाळूपणा म्हणजे हा गुणविशेष आहे त्याचा. म्हणजे इथे तुम्ही जर इथे बघितलं, हे जर तुम्ही रीड केलं सगळं, तर इथे बघा गुणांची नावे मध्ये दयाळूपणा, सफाई, नम्रता, कंजूसपणा, विवेक, क्रौर्य, रूप, चतुराई हे सुद्धा नामांमध्येच येईल. त्यामुळे हे एकदा सगळं रीड करून घ्या. चला, मग इथे काय येणार आहे, दयाळूपणा. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. तू इतरांना मोठेपणा देतेस, तो तुझा चांगुलपणा आहे. मग चांगुलपणा इथे पण हा गुण विशेष आहे. सो गुण नाम म्हणजे भावना नाम आहे इथे. सो हे पहिलं ऑप्शन येईल. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. तर इथे काय येणार आहे, गाणे. हे तिसरं ऑप्शन. मी मंजूळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. तर इथे गाणे हे नाम येईल. मोराची चाल आणि रंगीबेरंगी लांबसडक पिसारा खूप मोहक असतो. मग इथे नाम काय आहे, मोर. इथे बघा चौथा ऑप्शन येईल मोराची. पुढे बघा, पुढील शब्दांच्या प्रत्येक गटातील नाम नसलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे नाम नसलेलं आता आपल्याला शोधायचं आहे. इथे आहे मारिया, दिनेश, सुंदर आणि विनिता. तर ही सगळ्यांची नावं आहेत, बरोबर, नाम आहेत. सुंदर हे नाम नाही आहे, म्हणजे असतं कोणाकोणाचं, पण इथे हे नाम नाही आहे सुंदर. इथे तिसरं ऑप्शन आहे. आगगाडी, रिक्षा, वेगवान आणि मोटार. आता ही सगळी वाहनांची नाव आहेत, पण वेगवान काय, ही वाहनं कशी चालतात, वेगवान. सो इथे हे नाम नाही आहे, हे तिसरं ऑप्शन आहे इथे. गोड, अननस, केळे आणि गुलाब. आता इथे बघा, अननस, केळे ही फळं आहेत, गुलाब हे फूल आहे, पण गोड हे त्यांचं काय आहे, हा गुण आहे या फळांचा. सो इथे हे नाम नाही आहे, पहिला ऑप्शन आहे. तळे, पाऊस, टपटप आणि शेत. तर टपटप हा आवाज आहे. सो हे नाम नाही आहे. तबला, मधुर, पेटी आणि सतार. मग मधुर हे याच्यात बसत नाही, या गटात बसत नाही. सो हे दुसरं ऑप्शन आहे मधुर. तबला, पेटी, सतार हे काय आहे, सगळे वाद्य आहेत. सुतार, वकील, कुशल आणि कारागीर. आता हे तिन्ही प्रोफेशन आहेत बघा, सुतार, वकील, कारागीर. तर कुशल येणार नाही, हे विशेष आहे, गुणविशेष आहे. सो इथे तिसरं ऑप्शन येईल. खारट,
मुळा, गाजर आणि मिरची. तर आता इथे बघा मुळा, गाजर, मिरची या सगळ्या भाज्यांमध्ये येतं हे. खारट हे काय आहे? मीठ, म्हणजे हे त्याचा गुण आहे खारट मिठाचा. सो इथे फर्स्ट ऑप्शन हे नाम येणार नाही. वर्ग, हुशार, अभ्यास आणि प्रवाह. तर इथे हुशार हे नाम येणार नाही. मोबाईल, बॅटरी, चमकदार आणि कारखाना. तर चमकदार, चमकदार हे काय आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे. सो हे थर्ड ऑप्शन नाम येणार नाही. पोट, बळकट, पाय आणि हात. तर इथे बळकट हा नाम येणार नाही. पुढचं बघा, पुढे विधानातील रिकाम्या जागी नामाचा पर्याय निवडा व त्यांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बदक मिनूला म्हणाले, एकदा का माझी डॅश गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. काय गळून पडली? बदकाची पिसे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. मारिया घरी पोहोचली आणि गडगडाट सुरू झाला. गडगडाट कशाचा होतो? तर ढगांचा गडगडाट. चौथा ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, आईने मडक्यांची काय लावली? उत्तरंड. मडक्यांची काय लावतात? उत्तरंड. इथे तिसरा ऑप्शन आहे. बाजारातील सगळ्या लोकांनी चोराला पकडून देणाऱ्या मालतीच्या कशाचे कौतुक केले? चतुराईचे. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नदी धबधब्याच्या रूपाने कुठून खाली येते? तर ती पर्वतावरून खाली येते. तर इथे येईल चौथा ऑप्शन. चला प्रश्न 5वा बघा, पुढील प्रत्येक वाक्यात किती नामे आहेत ते ओळखा आणि योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. विठ्ठलने आपले ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिले. आता इथे किती नाम आहेत? आता इथे बघा, विठ्ठल हे नाम आहे, ताट हे नाम आहे आणि माणूस, 3 नामं आहेत. मग इथे येईल दुसरा ऑप्शन. मलण्णाने आणि मालतीने गावात बैलाचा शोध सुरू केला. तर मलण्णा, मालती हे नावं आहेत. बैल हे पण नाम आहे. गाव हे ठिकाण आहे, म्हणजे ठिकाणाचं नाव म्हणजे हे गाव आहे. त्याच्यानंतर शोध हे पण नाव आहे. म्हणजे किती झाले? 2, 3, 4, 5 झाले. म्हणजे इथे येईल तिसरा ऑप्शन. जंगलातील उंदराचे धैर्य पाहून सिंहाला आनंद झाला. तर जंगल हे पण नाम आहे, उंदीर हे पण नाम आहे, सिंह हे पण नाम आहे, धैर्य हे गुणविशेष आहे हे पण नाम आहे आणि आनंद हे पण नाम आहे, म्हणजे भावनावाचक नाम आहे. म्हणजे मग किती झाले बघा? 1, 2, 3, 4 आणि 5. इथे येईल चौथा ऑप्शन. नेक्स्ट बघा, नदीच्या पाण्यावर शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. इथे नदी एक नाम येईल, त्याच्यानंतर पाणी एक नाम येईल, शेतकरी एक नाम येईल, शेत एक नाम येईल आणि धान्य एक नाम येईल. म्हणजे किती झाले बघा? 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे इथे येईल दुसरा ऑप्शन. रेश्माने वर्गात निळ्या ज्योतीवर ते पत्र धरले होते. आता इथे बघा, रेश्माने वर्गात निळ्या ज्योतीवर ते पत्र धरले होते. म्हणजे रेश्मा हे नाम आहे, वर्ग हे नाम आहे, निळ्या ज्योतीवर, निळा आता इथे विशेषण आहे ज्योती. आता हे ज्योती एक नाम येईल आणि पत्र. म्हणजे किती झाले? 1, 2, 3 आणि 4. म्हणजे तिसरा ऑप्शन येईल इथे. चला पुढे बघा, रिकाम्या जागी पर्याय दिलेल्या नामाचे योग्य रूप निवडा आणि आन्सर लिहा तुमचं. आमची सहल आमराईमध्ये गेली होती. कुठून गेली होती? आता आपण एक एक आन्सर बघा, तुम्हाला ऐकायला कसं वाटतंय. आमची सहल गावाने आमराईमध्ये गेली होती का नाही? गावाहून गावच्या आणि गावाला. मग आमची सहल गावच्या आमराईमध्ये गेली होती. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. मायाने ते पत्र रेश्माचे दाखवले का रेश्माने रेश्माशी का रेश्माला दाखवले? मायाने ते पत्र रेश्माला दाखवले. सो इथे येईल चौथा ऑप्शन. डॅश पडताच त्याला झोप लागली. अंथरुणाखाली, अंथरुणावर, अंथरुणावरून आणि अंथरुणापासून. कशावर पडल्यावर? अंथरुणावर पडताच त्याला झोप लागली. त्या भुकेलेल्या माणसाला कोणी ताट दिले? तर बघा, विठ्ठलाचे आपले ताट दिले का नाही? विठ्ठलाने आपले ताट दिले ना, विठ्ठलने आपले ताट दिले. म्हणजे इथे येईल तिसरा ऑप्शन. मोकळ्या मैदानाने पतंग उडवावेत. मैदानाच्या का मैदानात? मोकळ्या मैदानात पतंग उडवावेत. सो इथे येईल चौथा ऑप्शन. चला आता याच लेसन मध्ये पुढे क्रियापद म्हणून आहे. तर बघा, अधोरेखित शब्द काळजीपूर्वक वाचा. मोर थुई थुई नाचतो. फुलपाखरू बागेत उडत आहे. म्हणजे ह्या काय आहेत? ते क्रिया ते करतायत, बरोबर. दिनू शाळेत गेला. वरील वाक्यातील नाचतो, उडत आहे, गेला हे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात आणि हे शब्द वाक्यांमधून वगळले तर त्या वाक्यांचा अर्थ पूर्ण होत नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. किती सुंदर आहे ते फुलपाखरू, बरोबर. एक होता राजा. तर क्रियापदे बहुतेक वेळा वाक्यांच्या शेवटी येतात, काही वेळा मात्र वरील वाक्यांप्रमाणे ते मध्ये सुद्धा येऊ शकतात. मग क्रियापदांचा वाक्यात वापर करताना त्यांच्या रूपात योग्य तो बदल करून ती वापरावी लागतात. म्हणजे उदाहरणार्थ मी करतो, ती करते, ते करतात, हे त्या सिच्युएशन प्रमाणे हे चेंज होत जातात. आता इथे बघा,
क्रियापद आणि त्यांची बदलती रूपे हे एकदा वाचून घ्या. आणणेचा क्रिया आहे ही आणणे, मग आणतो. आता मुलगा असेल तर तो आणतो म्हणेल, मुलगी असेल तर ते आणते म्हणेल. ठीक आहे. आणतात, आणे, आणेल किंवा आणेन. वाचणे, वाचतो, वाचते, वाचतात, वाचले, वाचेन. ठीक आहे. हे एकदा सगळं रीड करून घ्या. आपण हे सॉल्व्ह करायला घेऊया. सरावासाठी जे प्रश्न आहेत ते. पुढील प्रत्येक शब्द गटातील क्रियापद शोधून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. माई, घाई, घेई आणि बाई. आता इथे क्रियापद काय आहे, तर इथे घेई म्हणजे घेणे, कुठलीही गोष्ट घेणे, करणे, तर इथे येईल घेई. पेढे, चढे, खडे आणि वेढे, तर चढे, चढे म्हणजे चढणे, ते क्रियापद आहे दुसरा ऑप्शन. जांभळे, सावळे, मावळे आणि कावळे. मग इथे काय येईल, आता इथे बघा काय येईल, इथे मावळे येईल. मावळे म्हणजे मावळणे, सूर्य मावळणे, त्याचा अर्थ असा इथे होतो. मावळे म्हणजे शिवाजी महाराजांचे मावळे, हा अर्थ इथे होत नाही. मावळे म्हणजे मावळणे, सूर्य मावळे. तर इथे तिसरा ऑप्शन येईल. पर, नर, थर आणि मर. मग इथे काय येईल, चौथा ऑप्शन येईल. ही क्रिया होते ना, मर. गात, नात, हात आणि भात, तर गाणे ही क्रिया होती. सो इथे येईल पहिला ऑप्शन. चला पुढे बघा. खांब, थांब, लांब आणि साम, तर थांबणे ही क्रिया होते ना इथे. सो इथे सेकंड ऑप्शन. ताल, भाल, गाल आणि चाल, तर चाल म्हणजे इथे चालणे, तर इथे चौथा ऑप्शन. खेळ, वेळ, केळ आणि भेळ. मग इथे काय येईल, खेळणे पहिला ऑप्शन येईल. मोर, पोर, भोर आणि कोर. मग इथे कुठला येईल, तर इथे चौथा येईल, कोरणे. पुढील प्रत्येक शब्दगटातील क्रियापद नसलेल्या पर्याय क्रमांकाचे, आता क्रियापद कुठलं नाही आहे ह्याच्यात ते ओळखायचं आपल्याला. ये, जा, तू आणि पी. आता इथे पी ही क्रिया होतीये, येणे ही क्रिया होतीये, जाणे ही क्रिया होते. जा म्हणजे, मग तू म्हणजे हे काय आहे, सर्वनाम. सो इथे तिसरा ऑप्शन येईल. आहे, नाही, असेल आणि छान, तर इथे छान हे काय, विशेषण आहे. सो इथे चौथा ऑप्शन येईल. धावतो, त्याने, चालले आणि करते, तर त्याने. आवडले, दिसते, मोहक आणि उडवले, तर इथे मोहक हा ऑप्शन येईल. मोहक म्हणजे हे काय आहे, विशेषण आहे. आम्ही, केले, वाटते आणि तोडले, तर इथे येईल आम्ही. तर तुम्ही आतापर्यंत हे ओळखायला लागला असाल की कुठे क्रियापद हे नाहीये, क्रिया कुठे होत नाहीये, बरोबर. दरवळ, औषधी, दिसतात आणि रोग, औषधी. औषध म्हणजे ही काही क्रिया नाही, हे औषध आहे, वस्तू आहे, त्या वस्तूचं नाव आहे. लाव, पोस, बहर आणि बागकाम, तिथे चौथा ऑप्शन येईल बागकाम. बागकाम हे काय आहे, त्या प्रोफेशनचं किंवा त्या कामाचं एक हे नाव दिलंय, बागकाम. ठीक आहे. सो इथे चौथा ऑप्शन, हे क्रियापद नाहीये. त्याच्यानंतर घे, दे, ने आणि हे. मग इथे कुठलं येईल, तर इथे हे येईल. हे म्हणजे आपण कधी दाखवतो ना की हे पुस्तक आहे, ही पेन्सिल आहे, तर हे क्रियापद येणार नाही. झाड, माड, पाड आणि काढ, तर आता इथे क्रियापद कुठलं येणार नाही. झाडणे इथे झाडेल, पाडणे, काढणे, तर माड हे येणार नाही क्रियापद. सो इथे दुसरा ऑप्शन येईल. घे, बस, नी आणि जा, तर हे नी इथे काय आहे, हे क्रियापदच नाही आहे इथे काही. सो इथे अर्थच इथे काही लागत नाही. बघा, घेणे, बसणे, जाणे, तर नी म्हणजे इथे क्रियापद नाही. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. पुढे बघा. पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी लिहिण्यासाठी पर्यायातील योग्य क्रियापदाचे रूप निवडा आणि ते इथे मार्क करा. आपल्या बैलाच्या जोडीला जोड असा बैल शोधत ते दोघे बाजारात फिरू लागले, बरोबर. लागतात का नाही, ते दोघं बाजारात फिरू लागले, तर तिसरा ऑप्शन. सूर्य दररोज काय होतो, उगवतो, चौथा ऑप्शन आहे तिथे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, बरोबर. मिळाले ना स्वातंत्र्य, मिळत आहे, मिळणार नाही, मिळेल, बरोबर. मिळाले स्वातंत्र्य ऑलरेडी, म्हणून मिळाले. छत्रपती संभाजी महाराज लढवय्ये होते, बरोबर, होते. ते असतील नाही, होतील नाही, आहेत पण येणार नाही, आहेत का ते आता नाही आहेत, म्हणून मग ते होते. छत्रपती संभाजी महाराज लढवय्ये होते. झाडाच्या वाळलेल्या फांद्यांचा इंधनासाठी वापर करा, बरोबर. मग इंधनासाठी झाडाच्या वाळलेल्या फांद्या आहेत ना त्या ऑलरेडी, मग ते झाड लावा येईल का, ते नाही. जगवा येईल का, रुजवा येईल का, नाही. ते ऑलरेडी वाळलेल्या फांद्या आहेत, मग ते काय येईल, वापरा. सो इथे येईल पहिला ऑप्शन. क्रियापद ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. किती छान आहे हा मोगरा, मग किती छान आहे, तिथे क्रियापद काय येणार आहे. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. किती छान आहे हा मोगरा, वाक्य पूर्ण होतंय ना आहे नी, बरोबर. द्या मज आणूनी एक तुतारी, मग इथे काय होईल, द्या हे क्रियापद आहे इथे. सो इथे पहिला ऑप्शन येईल.
पोहोचली एकदाची आमची गाडी स्टेशनवर. मग इथे पोहोचली हे काय झालं, क्रियापद झालं. दुसरं ऑप्शन येईल. प्रामाणिक मुले सर्वांना आवडतात. मग इथे प्रामाणिक मुले सर्वांना एवढंच जर आपण म्हणलं तर काय ह्याचा अर्थ पूर्ण होतो का या वाक्याचा? नाही. मग आवडतात म्हणजे हे क्रियापद आहे इथे. इथे येईल तिसरा ऑप्शन. थुई थुई मोर नाचती आपुल्या अंगणी. नाचती म्हणजे इथे ह्यानी हे वाक्य पूर्ण होईल ना. थुई थुई मोर नाचती म्हणलं नाही, आपुल्या अंगणी काय करतायत ते नाचतायत. नाचती क्रियापद आहे. सो इथे पहिला ऑप्शन आहे. चला आता पुढचा लेसन जो आहे 17वा तो आहे लिंग ओळखा. म्हणजे नाम म्हणजे काय हे आपल्याला माहिती झाले आहेच. या नामावरून ते पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे हे आपल्याला समजते. यालाच त्या नामाचे लिंग असे म्हणतात. मग पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुंसकलिंग आहे हे तुम्ही आता मला वाटतं खूप वर्षाला शिकत आला आहात ऑलरेडी. ठीक आहे, दुसरी तिसरी पासून हे तुम्ही शिकलेला आहात. तर आता इथे आपण डायरेक्ट एक्सरसाइज सोडवायला घेऊयात. तुम्ही एकदा हे रीड करून घ्या सगळे जे आधी दिलेलं आहे बुकमध्ये ते. चला सर्वांसाठीचे प्रश्न इथे बघूयात आपण. लिंग वचना विचारानुसार पुढील गटात न बसणारा शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पाटी, खडू, फळा आणि वर्ग. आता पाटीला आपण काय म्हणतो? ती पाटी, बरोबर. खडू तो खडू, फळा तो फळा, तो वर्ग. म्हणजे इथे काय आहे? गटात न बसणारा पाटी. सो पहिला ऑप्शन येईल. शाळा, वही, पुस्तक, पेन्सिल. तर शाळा ती शाळा म्हणतो आपण, वहीला ती वही म्हणतो, ते पुस्तक आणि ती पेन्सिल. मग ते पुस्तक हे वेगळं इथे. सो इथे तिसरा ऑप्शन येईल. रिक्षा, ती बस, ते विमान आणि ती रेल्वे. म्हणजे इथे येईल तिसरं. चला पुढे. फुलपाखरू, बाग, वेल आणि विहीर. इथे बघा ते फुलपाखरू म्हणतो आपण, ती बाग, ती वेल आणि ती विहीर. म्हणजे इथे पहिला ऑप्शन येईल. शेतकरी, कुंभार, भाजीवाला आणि सुतार. तर इथे काय येईल बघा वेगळं. आता इथे तो शेतकरी, तो कुंभार, भाजीवाली, इथे बाई म्हणजे स्त्रीलिंगी आलं इथे, आणि तो सुतार. म्हणजे तिसरा ऑप्शन येईल. गाव, शहर, राजधानी आणि खेडे. ते गाव, ते शहर, ते खेडे आणि ती राजधानी. म्हणजे तिसरा ऑप्शन येईल. ती मुलगी, ती माता, ते आजोबा आणि आजी, ती आजी. मग इथे काय येईल? आजोबा हे पुल्लिंगी शब्द इथे. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. झरा, नदी, समुद्र आणि ओढा. तो झरा, ती नदी, तो समुद्र, तो ओढा. म्हणजे नदी हे वेगळे स्त्रीलिंगी आहे इथे. सो नदी येईल इथे. आता प्रत्येक गटातील विरुद्ध लिंगी शब्दांची चुकीची जोडी निवडून तिचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची फक्त. तर सिंह, सिंहीण, वाघ, वाघीण, कावळा, कावळीण आणि सुसर आणि मगर. तर इथे बघा सुसर आणि मगर हे दोन्ही काय स्त्रीलिंगीच आहेत. सो इथे चौथा ऑप्शन येईल. मेंढी, बकरी, राजा, राणी, नवरा, बायको, भाऊ, बहीण हे सगळं तिन्ही बरोबर आहेत. मेंढी आणि बकरी स्त्रीलिंगी आहे. सो इथे फर्स्ट ऑप्शन आहे. चुकीची जोडी निवडायची आपल्याला, बरोबर. मालक, मालकीण बरोबर आहे. घोडा, घोडी, मुलगा, मुलगी, दही आणि ताक. तर दही आणि ताक हे काय आहे? हे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी नाही आहे. सो म्हणजे हे विरुद्ध लिंगी शब्दच नाही आहेत ना हे. सो इथे चौथा ऑप्शन येईल. वधू, वर, सासू, सासरा, राजा, राजा इथे काय हवं होतं? राजा, राणी हवं होतं. सो इथे तिसरा ऑप्शन आहे चुकीचा. त्याच्यानंतर मालक, नोकर, युवक, युवती, श्रीमान, श्रीमती, भाऊला आणि भाऊ. तर मालक आणि नोकर. मग इथे मालक स्त्रीलिंगी पण असू शकते, पुल्लिंगी पण असू शकतो, किंवा नोकर पण स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी कोणी असू शकतं. त्यामुळे इथे पहिला ऑप्शन हा चुकीचा आहे. पुढील प्रत्येक शब्दगटातील पुल्लिंगी शब्दाचा पर्यायाची निवड करा. आता इथे पुल्लिंगी कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सकाळ, ती दुपार, ती संध्याकाळ, तो दिवस. म्हणजे इथे चौथा ऑप्शन येईल. तो फळा, ती शाळा, ती पाटी, ती पेन्सिल, तो फळा पहिलं येईल. ती नेक्स्ट बघा. वीज, ढग, आकाश आणि पाणी. तर तो ढग, ती वीज, ते आकाश, ते पाणी आणि तो ढग इथे दुसरा ऑप्शन येईल. चांदणी, आभाळ, सूर्य, तो सूर्य. तिसरा ऑप्शन येईल. भूमी, ती भूमी येईल. झाड, फांदी, रोप आणि बुंधा, तो बुंधा. तो इथे चौथा ऑप्शन येईल. बाकी झाड कसं आहे? ते झाड, ती फांदी, ते रोप, बरोबर. दरी, डोंगर, नदी आणि माती. मग तो डोंगर इथे दुसरा ऑप्शन येईल. फळ, फूल, फुलपाखरू आणि भुंगा, तो भुंगा. चौथा ऑप्शन येईल. पाणी, सरबत, चहा आणि साखर. मग इथे ते पाणी, ते सरबत, ती साखर आणि तो चहा. इथे येईल तिसरा ऑप्शन. औषध, कोकीळ, झूल आणि टेकडी. मग इथे कोकीळ हे पुल्लिंगी आहे इथे. हा दुसरा ऑप्शन येईल. आता बघा जसे पुल्लिंगी ओळख जशी येतात इथे काय आहे? स्त्रीलिंगी ओळखायचे. ते दुकान, रस्ता, गर्दी, ती गर्दी. इथे तिसरा ऑप्शन येईल. पतंग, दोरा, खेळ आणि गंमत. इथे ते पतंग,
तो दोरा, ते खेळ आणि ती गंमत. इथे चौथा ऑप्शन आहे. हवा, निसर्ग, पक्षी आणि पाऊस. मग ती हवा, बरोबर असं म्हणतो आपण, ती हवा, तो निसर्ग, तो पक्षी, तो पाऊस. इथे पहिला ऑप्शन आहे. तो त्रिकोण, तो चौकोन, ते वर्तुळ आणि ती आकृती. ते चौथा ऑप्शन आहे. ती रात्र, तो दिवस, ते वर्ष आणि तो काळ, म्हणजे ती रात्र. पहिला ऑप्शन आहे. मामा, काका, काकी, भाऊ. इथे काकी येईल. भांडे, कुकर, चमचा आणि कढई, ती कढई. चौथा ऑप्शन आहे. आता इथे बघा पुढे योग्य शब्द आपल्याला इथे निवडायचा आहे. सायकल चांगली चालवते. आता चांगली चालवते म्हणजे कोण आहे, ते स्त्रीलिंगी आहे, म्हणजे गीता सायकल चांगली चालवते. पहिला ऑप्शन आहे. आम्ही जंगलात काय पाहिला. पाहिला म्हणजे इथे कोण आहे, पुल्लिंग शब्द वापरला ना इथे, कोणाचे पुल्लिंग. मग इथे कोल्हा पाहिला, घुबड पाहिलं, मांजर पाहिलं का लांडोर पाहिला. कोण येईल इथे, तो कोल्हा. तो इथे पहिला ऑप्शन. आम्ही जंगलात कोल्हा पाहिला. स्वयंपाक चांगला करते. कोण चांगला करते, वडील, आजोबा, भाऊ का आई. आई स्वयंपाक चांगला करते आहे ना इथे, मग आई येईल. डॅश आली. आता काय संदेश आली म्हणणार का आपण, नाही, संदेश आला, निरोप आला, पत्र आलं आणि तार आली. सो इथे चौथा ऑप्शन येईल. विजली, कंदील विजली येईल का, नाही. दिवा नाही. समय, समय विजली. इथे तिसरा ऑप्शन येईल. जे ऐकायला तुम्हाला बरोबर वाटतंय त्याचे प्रत्येक पर्याय तुम्ही इथे लावून बघायचा. काय ऐकायला तुम्हाला बरोबर वाटतंय, काय योग्य वाटतंय ते इथे सिलेक्ट करायचं. चला पुढे बघा. पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुंसकलिंग शब्दाच्या पर्यायाची निवड करा व त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तो हात, तो पाय, ते डोके आणि तो डोळा. ते डोके. इथे तिसरा ऑप्शन आहे. पोपट, तो कावळा, ते घुबड आणि ती चिमणी. मग इथे येईल तिसरा ऑप्शन. ती बस, ते विमान, ती रिक्षा, ती रेल्वे. ते विमान. विद्यार्थी, मैदान, मित्र आणि अभ्यास. मग तो विद्यार्थी, ते मैदान, तो मित्र आणि तो अभ्यास. मग इथे काय येईल, ते मैदान. ज्याला ज्याला आपण ते म्हणतोय ते नपुंसकलिंगी आहे. सो इमारत, ती इमारत, तो राजवाडा, ते घर आणि ती झोपडी. मग ते घर. तिसरा ऑप्शन येईल. कापूस, बाग, वेल आणि शेत. इथे तो कापूस, ती बाग, ती वेल आणि ते शेत. इथे चौथा ऑप्शन येईल. पुढे बघा. धान्य, चकली, पेढा आणि जिलेबी. ते धान्य, ती चकली, तो पेढा, ती जिलेबी. मग इथे पहिला ऑप्शन येईल. पुढीलपैकी पुल्लिंगी नाम ओळखा. झाड, वासरू, गुलाब आणि पुस्तक. ते झाड, ते वासरू, तो गुलाब आणि ते पुस्तक. मग इथे तिसरा ऑप्शन येईल. ती चिमणी, ती साळुंकी, ती कोकिळा आणि तो कावळा. चौथा ऑप्शन येईल. ती पाटी, ते पुस्तक, तो खडू आणि ती वही. तो खडू म्हणजे इथे पुल्लिंगी खडू येईल. ती मोळी, तो कोळी, ती टोळी आणि ती पोळी म्हणजे तो कोळी. म्हणजे इथे दुसरा ऑप्शन येईल. चला लगेच आपण नेक्स्ट लेसन पण सुरू करणार आहोत. तो काय आहे, वचन. तर वचन म्हणजे काय, वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून कळते त्याला नामाचे वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा. एक रस्ता, अनेक काय असतं, रस्ते. एक पाटी, अनेक पाट्या. ठीक आहे. तर पुस्तके, झाडे, वह्या, त्याचे आपण जास्त, एकापेक्षा जास्त आहेत त्याला आपण काय म्हणतो, मग अनेक वचन. आणि एक आहे त्याला एक वचन म्हणतो. तर हे तुम्ही एकदा सगळं रीड करून घ्या. आपण आता डायरेक्ट सरावासाठी जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करूया. हे बघा, हे रिडिंगला तुम्हाला भरपूर आहे. हे सगळं आधी रीड करून घ्या म्हणजे तुम्हाला पण उत्तर पटापट देता येतील. चला पहिलं बघा. पुढील प्रत्येक शब्द गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय निवडा व त्याच्या योग्य पर्यायाचे वर्तुळ क्रमांक रंगवा. मौजा, फौजा, झोका आणि विजा. मग इथे बघा. झोका हा एकवचनी शब्द आहे. झोके हा अनेकवचनी होतो. इथे तिसरा ऑप्शन आहे. मौज, मौजा येईल. फौज, फौजा येईल. वीज, विजा येईल. बरोबर. म्हणून झोका हा एकवचनी शब्द इथे. काड्या, काडीचं काड्या होतं. कुंडीचं कुंड्या होतं. मोळीचं मोळ्या होतं. गळाचं काय होतं, गळाच राहतं. सो इथे एकवचनी आहे गळा. नेक्स्ट बघा. चिंचा, बागा, डबा आणि बोरे. तर चिंच म्हणजे एकवचनी आहे. चिंचा अनेकवचनी आहे. बाग, बागा. डबा, बरोबर, डबा एकच वचनी आहे. डबे हे अनेकवचनी होईल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. बहिणी, आई, मैत्रिणी आणि नणंदा. आई हे एकवचनी आहे इथे. गाणी, नाणी, गाणं होईल. याचं नाणं होईल. गाडीचं गाड्या होतं. सो हे गाडी म्हणजे इथे एकवचनी आहे. तळीचं तळं एकवचनी. ग्रह, घर, पर्वत आणि पाणी. तर ग्रहाचं अनेकवचन ग्रहच होतं. घराचं अनेकवचन घरे होतं. पर्वताचं
पर्वत. सो इथे एकवचनी काय आहे मग? घर. इथे दुसरा ऑप्शन आहे. चला पुढे बघा, पुढील प्रत्येक शब्दगटात अनेकवचनी शब्दाचा पर्याय निवडा. नाव, शेते, गाव आणि गाणे. आता शेतचं शेते केलेलं इथे अनेक वचन आहे. सो इथे दुसरा ऑप्शन येईल. इथे बघा, आता मूलचं मुले होतं, झुलचं झुले, फुलचं फुले होतं. पूलचं होतं का अनेक वचन? नाही, म्हणजे हे अनेक वचन पण पूलच आहे याचं. सो इथे चौथा ऑप्शन येईल. आंबा, फांद्या, चिंच आणि रोपटे. फांद्या, एक फांदी असते, अनेक फांद्या. इथे दुसरा ऑप्शन येईल. पैसे, करवत, गोष्ट आणि गंमत. तर पैसे, पैसे हे अनेक वचन आहे. पैसा हे एक वचन आहे. घर, इमारती, राजवाडा आणि झोपडी. तर इमारत हे एक वचन आहे, इमारती हे अनेक वचन आहे. सो इथे सेकंड ऑप्शन आहे. चला पुढचं बघा, ठळक अक्षरात दिलेल्या नामाचे योग्य एकवचनी रूप ओळखा व त्याचं पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तलवारी, तलवारीचं काय होईल मग? एक वचन तलवार. खोल्याचं खोली, एक खोली. पोळ्याचं पोळी, एक पोळी. बरोबर, अनेक पोळ्या. इमारती, एक इमारत, अनेक इमारती. पहिला ऑप्शन येईल. ऋषी, ऋषीचं काय होईल? ऋषीचं ऋषीच होईल. अनेक वचनी पण ऋषी आणि एक वचनी पण ऋषी. सो इथे येईल चौथा ऑप्शन. ठळक अक्षरात दिलेल्या नामांचा अचूक अनेकवचनी शब्द ओळखा आणि पर्याय रंगवा. भाकरी, आता भाकरीचं काय आपल्याला काय ओळखायचं? नामांचा अचूक अनेकवचनी शब्द. भाकरीचं होईल काय होईल? भाकऱ्या. तिसरा ऑप्शन येईल. प्राणी, प्राणीचं प्राणीच होईल. चौथा ऑप्शन. झोका, झोकाचं काय होईल? झोक्याचं अनेक काय होतं? अनेक वचन झोके. चिंचचं काय होतं? चिंचचं होतं चिंचा. इथे चौथा ऑप्शन. नेक्स्ट बघा, सण, आता सणचं अनेक वचन पण काय होतं? सणच होतं. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. सणे, सणा, सणाचं काही होत नाही, सणच होतं. पुढील प्रत्येक वाक्यात रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनाचे रूप निवडा व त्यांचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आम्ही विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात 100 काय लावली? 100 वृक्ष लावली, रोप लावली, वेली लावली का रोपटी लावली? रोपटी लावली. कारण छोटी वृक्ष लावतात का कधी? वृक्ष मोठे असतात खूप, रोपटी काय हे छोटी असतात, म्हणजे सॅपलिंग्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. सो इथे येईल चौथा ऑप्शन. रोपटी लावली. एक रोप लावलं असतं तर ते रोप आलं असतं, पण 100 काय लावली? रोपटी लावली आहे. पुढे बघा, डॅश सूर्याभोवती फिरते. मग कोण फिरते सूर्याभोवती? पृथ्वी. तारका फिरतात का? ग्रह, चंद्र नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हल्ली रस्त्यांवर खूप काय धावतात? हल्ली रिक्षावर खूप धावतात, म्हणजे अनेक वचने ना. मग गाडीचं गाड्या होईल, सायकल सायकली होतील, वाहनचं वाहने होईल. मग रिक्षा धावतात, रिक्षाचं अनेक वचन काय आहे? रिक्षाच आहे. सो इथे चौथा ऑप्शन आहे. लाऊडस्पीकरचा आवाज ऐकून माझे काय किटले? कान किटले. सो इथे दुसरा ऑप्शन आहे. काने नाही येणार, कानचं अनेक वचन कानच होतं. हा फळांचा राजा आहे. कोण आहे? आंबे का? नाही, आंबा हा फळांचा राजा आहे. चला प्रश्न 6 बघा, पुढील पर्यायातील उभयवचनी शब्द निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तर उभयवचनी म्हणजे काय? तर उभयवचनी म्हणजे जे अनेकवचनी स्वरूपातच वापरलं जाते, म्हणजे त्याचं अनेक वचन पण एकच असतं, एक वचन पण तेच असतं. म्हणजे आकृतीचं आकृत्या होतं, मूलचं मुले. प्रश्नाचं काय होतं? प्रश्नाचं प्रश्नच होतं अनेक वचनी पण, म्हणजे मग तो शब्द काय झाला? उभयवचनी. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. पुढे बघा, काम, देश, तोरण आणि वही. तर देश, देशाचा अनेक वचनी पण देशच होतं, म्हणजे हा उभयवचनी झाला. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. फळ, अंग, हात आणि चित्र. तर हात, एक हात पण आणि अनेक पण हातच होतं. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. शाळा, मैदान, वही आणि पेन्सिल. तर इथे चौथं बघा, शाळा, शाळा हे अनेक वचन, ह्याचं पण शाळाच होतं. पुढे रात्र, सेकंड फिफ्थ ह्याच्यामध्ये काय येईल? दिवस, दिवस अनेक वचन, उभयवचनी शब्द दिवस हा दिवस राहतो, म्हणजे याचा अनेक वचन पण दिवसच होतो. नेक्स्ट बघा, दिलेल्या पर्यायातील वचनानुसार चुकीची जोडी निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. चुकीची जोडी कुठली बघा आता? पुस्तक, पुस्तके. माणूस, माणसे. पाय, पायी आणि पान, पाने. तर पाय पायी होतं का? नाही, पायाचं अनेक वचन पायच राहतं. सो इथे हे चुकीची जोडी कुठली आहे? थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, औषध, औषधे. पतंग, पतंगच होतं, पतंगाचं पण. शहर, शहरी आणि धान्य, धान्य. शहरचं काय होतं? शहरचं वरती डिंब येतं, तर हे चुकीचं आहे. थर्ड ऑप्शन येईल. अंगठी, अंगठ्या. दागिना, दागिने बरोबर आहे. लाकूड, लाकडे बरोबर आहे. शेत, शेती. तर शेतचं अनेक वचन हे शेतच येतं, शेती करणे हे वेगळं आहे, आणि शेताचं जे अनेक वचन येतं ते शेतच येतं. सो इथे हे चुकीचं आहे. सो इथे चौथा ऑप्शन येईल. पिशवी, पिशव्या. भाषण, भाषणे. रस्ता, रस्ते. गुलाब,
एक गुलाब आणि अनेक पण गुलाबच, गुलाबी नाही होणार. सो इथे येईल चौथा ऑप्शन जो चुकीचा आहे. संत्रे संत्री, रांगोळी रांगोळ्या, कापड कापडी, होडी होड्या. तर कापड हे अनेक वचन, ह्याचं पण कापडच येतं. सो इथे येईल तिसरा ऑप्शन. सदरा सदरे, गोळी गोळ्या, अळी आळ्या आणि रंग रंगीत. एक रंग आणि अनेक पण रंगच होतं. सो इथे चौथा ऑप्शन चुकीचा आहे. पुढे बघा, खेडे खेडा, तडे तडा, वेडे वेडा आणि धडे धडा. तर खेडेचं खेडेच होतं. सो इथे पहिला ऑप्शन हा चुकीची जोडी आहे. सो इथे पहिला ऑप्शन आहे. चला नेक्स्ट लेसन आपला बघा कुठला आहे. विरामचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम आणि प्रश्नचिन्ह. तर हे पण आय थिंक हे बरंचसं तुम्हाला येत असेल ह्यातलं, कारण ह्यातलं व्याकरण तुम्ही खूप आधीपासून शाळेत शिकत आलेला आहात. तर इथे डायरेक्ट आपण सरावासाठी जे प्रश्न आहेत ते घेऊयात. चला, पुढील वाक्याच्या शेवटी द्यायची योग्य विरामचिन्हे निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. सगळ्यांनी मालतीच्या चतुराईचे कौतुक केले. आता हे वाक्य इथे पूर्ण झालंय, बरोबर. इथे कुठलाही प्रश्न विचारला नाही किंवा इथे कुठे काही वेगळं असं नाही की इथे उद्गारवाचक चिन्ह येईल. मग इथे काय येईल, स्वल्प पूर्णविराम येईल. जो इथे येईल तिसरा ऑप्शन पूर्णविराम, बरोबर. नेक्स्ट बघा, तुला कोणते फूल आवडते. आता इथे हा प्रश्न विचारला की तुला कोणते फूल आवडतं. मग इथे हे प्रश्नचिन्ह येईल. बैलांच्या सणाला काय म्हणतात. इथे पण प्रश्न विचारलाय, म्हणजे इथे काय येणार आहे, प्रश्नचिन्ह, पहिला ऑप्शन. पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. आता इथे हे वाक्य पूर्ण झालंय, पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत, म्हणजे पूर्णविराम. सो इथे थर्ड ऑप्शन. एवढं ओझं तू एकटी घेऊन येतेस, म्हणजे इथे प्रश्नच विचारला ना की एवढं ओझं तू एकटी घेऊन येतेस. मग इथे चौथा ऑप्शन प्रश्नचिन्ह. चला पुढे बघा, वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मला क्रिकेट आवडते. मग इथे काय आहे, हे जे चिन्ह कुठलं आहे, पूर्णविराम. सो इथे पहिला ऑप्शन येईल. तू अभ्यास केलास का, काय आहे हे, प्रश्नचिन्ह, सेकंड ऑप्शन येईल. जगात सर्वात मोठा देश कोणता, काय आहे, प्रश्नचिन्ह, थर्ड ऑप्शन येईल. पुढील प्रत्येक विरामचिन्हासाठी योग्य पर्याय निवडून त्याच्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पूर्णविराम, पूर्णविराम कसा ओळखायचा, म्हणजे एक टिंब, चौथा ऑप्शन. स्वल्पविराम, स्वल्पविराम म्हणजे असा फक्त, इथे सेकंड ऑप्शन येईल. आणि प्रश्नचिन्ह हे असं येईल. ठीक आहे, खूप सोपा आहे हा लेसन. तुम्ही तुमचाही हा करू शकता. व्हिडिओ बघायच्या आधी स्वतः प्रयत्न करा आधी करायचा आणि मग आन्सर्स बघा. अधोरेखित विरामचिन्ह ओळखा व त्यांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मित्रांनो, अखेरीस मी यश मिळवलेच. आता इथे अधोरेखित काय केलंय, अंडरलाईन हे केले, म्हणजे हा काय आहे, स्वल्पविराम. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. हल्ली मुले मुली किती हुशार झाली आहेत, बरोबर. इथे प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्हाच्या खाली अंडरलाईन केलंय. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. उद्या मी, आई, बाबा व दादा सहलीला जाणार आहोत. आता इथे जे पूर्णविराम आहे त्याला अंडरलाईन केलंय, म्हणजे हे काय आहे, चौथा ऑप्शन पूर्णविराम. पुढे बघा, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात स्वल्पविराम येईल. फिश टँक मधील मासे काय खातात. हा तर पूर्ण वाक्य हे प्रश्नचिन्ह आहे. हापूस, पायरी, केशर अशी माझी नावे आहेत, म्हणजे इथे स्वल्पविराम पाहिजे, बरोबर. 3 नावं आहेत ना, मग हापूस, पायरी आणि केशर अशी 3 नावं आहेत. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात. अरे वा, तू तर मग सगळ्यांनाच वाहनातून फिरवत असशील. मग अरे वाच्या इथे काय येईल, उद्गाराचं चिन्ह येईल, म्हणजे आपल्याला काय हवं आहे, स्वल्पविराम. सो इथे सेकंड ऑप्शन येईल. पुढील वाक्यात अधोरेखित ठिकाणी कोणते विरामचिन्ह वापराल. आज शाळेत हुतुतू, लंगडी व संगीत खुर्ची या खेळांच्या स्पर्धा झाल्या, म्हणजे 3 स्पर्धा झाल्या, म्हणजे मग काय येईल, स्वल्पविराम येईल. सो इथे येईल थर्ड ऑप्शन. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे. मी बाईंना विचारले, बाई याला आमराई का म्हणायचे. इथे बघा, आता स्वल्पविराम द्यायचा राहिला आहे. कुठे, मी बाईंना विचारले, बाई स्वल्पविराम याला आमराई का म्हणायचे. मग इथे येईल पहिला ऑप्शन, स्वल्पविराम द्यायचा राहिला इथे. चला नेक्स्ट लेसन पण बघूयात आपण कुठला आहे. नेक्स्ट आहे शुद्ध व अशुद्ध शब्द. हे पण आपलं पटकन आपल्याला होऊन जाईल हे. चला सरावासाठी प्रश्न बघूयात. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. औषध, औषधी, औषधी, औषधी आणि औषधी. तर ह्यातलं कुठलं बरोबर आहे, तर इथे औषधीचा धी दुसरा आहे वेलांटी, तो हा बरोबर आहे, औषधी. धार्मिक, धार्मिक, धार्मिक आणि धार्मिक. मग इथे धार्मिक मध्येही पहिली वेलांटी आहे, तीही बरोबर आहे, हा शब्द बरोबर आहे इथे, धार्मिक. चला पुढचा बघा प्रश्न. निर्मळ, निर्मळ, निर्मळ आणि निर्मळ. तो इथे
चौथा ऑप्शन निर्मळ हे बरोबर आहे. निर्मळ म वर वरती रकार, सो इथे चौथा ऑप्शन येईल. सूर्य सूय, आता इथे ह्याच्यावरच दिलं आहे प्रकार ह्याच्यावर, सो हे चुकीचं आहे. सूर्य आणि सर्य लिहिलं आहे, म्हणजे बरोबर काय आहे तर बरोबर आहे तिसरा ऑप्शन सूर्य. प्रार्थना 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 हे चुकीचंच आहे. आणि प्रार्थना पहिला ऑप्शन बरोबर आहे. प्रार्थना जे तुम्हाला वाचताना बरोबर नीट वाचता येत आहे तर तोच शब्द बरोबर असणार आहे ना, सो इथे पहिला ऑप्शन येईल. अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. कोंबडी, पर्वत, जन्म आणि भुंकणे. तर हे काय आहे, जन्म पाहिजे ना इथे, सो हे चुकलेलं आहे. सो इथे तिसरा ऑप्शन आहे. जिल्ह्यात, बहीण, नवीन आणि पिवळे. तर इथे बहीण हे काय आहे, दुसरी वेलांटी पाहिजे बहिणीला. इथे सेकंड ऑप्शन हे चुकीचं आहे, अशुद्ध आहे. ऐटदार, माणूस, गरिबी आणि फुल. ऐटदार असं पाहिजे ना, म्हणजे इथे ह्याला वरती वेलांटी पाहिजे, सो इथे पहिलं हे चुकीचं आहे. झुंज, स्वतः, गोष्ट आणि बहीण. तर स्वतः इथे दोन टिंबाचा स्वतःला कायम, सो हे चुकीचं आहे. युक्ती, पूर्ण, देऊळ आणि फुलपाखरू. देऊळ असं लिहितात का नाही, त्याला ऊ असतो, देऊळ असतं, सो हे थर्ड ऑप्शन चुकीचं आहे. किलबिलाट, वर्गमैत्रीण, धार्मिक आणि झुल. तर धार्मिकला पहिला मी पाहिजे, पहिली वेलांटी पाहिजे, सो इथे थर्ड ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यानंतर गुणू, पायपुसणी, कावरी बावरी आणि झुळझुळ. तर पायपुसणीचं इथे पहिली हे पाहिजे याला, सो इथे सेकंड ऑप्शन चुकीचा आहे. पुढचं बघा, पुढील वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा. श्रावण हा महिना सणांचा असतो. तर इथे चुकीचं काय बघा, महिना ह्याला पहिली पाहिजे हे वेलांटी, सो इथे महिना चुकीचं आहे, सो इथे थर्ड ऑप्शन. रिकाम्या जागी पर्यायातील शुद्ध शब्द निवडा. आमच्या डॅश खूप पाऊस पडला. तर शुद्ध शब्द कुठला, जिल्ह्यात पाऊस पडला. म्हणजे जिल्ह्यात म्हणजे बघा मगाशीच आपण इथे बघितलं, जिल्ह्यात हा बरोबर शब्द आहे इथे, सो इथे थर्ड ऑप्शन येईल जिल्ह्यात. दिलेल्या शब्दांपैकी किती शब्द शुद्ध आहेत. पुसून, पूर्व, किर्र, प्रदूषित, मंजूळ, शीतल, जाऊन, कोळीक आणि फुल. त्याच्यातले आपल्याला शुद्ध शब्द आहेत ते शोधायचे. चला, मग ह्याच्यातले शुद्ध शब्द कुठले आहेत. पुसून हा शुद्ध वाटतोय, बरोबर. त्याच्यानंतर पूर्व हा शुद्ध आहे. किर्र हा नाही शुद्ध वाटत आहे. प्रदूषित हा शुद्ध आहे. त्याच्यानंतर शीतल हा शुद्ध आहे. जाऊन हा शुद्ध आहे. आणि फुल म्हणजे किती झाले, 1 2 3 4 आणि 5. पुसून हा नाही, पुसून हा शुद्ध येणार नाही, अशुद्ध येईल, सो इथे येईल किती झाले आपले 5, म्हणजे इथे थर्ड ऑप्शन. पुढील वाक्यात किती अशुद्ध शब्द आहेत. दुसऱ्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडू शकतो. आता अशुद्ध शब्द ह्याच्यातले ओळखायचे, आपल्याला आधी शुद्ध ओळखायचे होते, त्याच्यात अशुद्ध ओळखायचे. दुसऱ्यासाठी असं लिहितो का आपण, नाही, त्यामुळे हा आता अशुद्ध झाला पहिला. तयार केलेल्या खड्ड्यात, आता खड्ड्यात हा शब्द आपण कसा लिहितो, ड ला ड जोडतो, त्यामुळे हा पण अशुद्ध आहे. आपण स्वतःच, तहाला टिंब इथे 2 नाही पाहिजे, ते नाही तिथे, त्यामुळे हे अशुद्ध आहे. आणि पडू शकतो, त्याच्यानंतर हे पण बरोबर आहेत, म्हणजे इथे किती ऑप्शन आहेत. तर पडूला पण इथे असं हवं, तर पडू शकतो, सो इथे हे पण चुकीचं आहे. सो इथे 1 2 3 आणि 4, सो इथे येईल थर्ड ऑप्शन. पुढे बघा, पुढे दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्दांची संख्या किती आहे. इथे बघा, आता शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचे, तर खाऊनचा इथे खाऊन ऊ येतो इथे, बरोबर, सो हा अशुद्ध आहे, शुद्ध नाही आहे. पश्चिम असा येत नाही, क्ष येतो तिथे, पश्चिम असा येतो, बरोबर. या क्षला इथे च येतो, सो हे पण चुकीचं आहे, हा पण अशुद्ध आहे. फिरून बरोबर आहे. बहीण बरोबर आहे. सोलापूर बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वीकार हे पण बरोबर आहे. सो इथे किती शब्द झाले बघा, 1 2 3 आणि 4. प्रामाणिकचा नी पहिला पाहिजे, दूरचा दू इथे दुसरा पाहिजे, सो इथे 4 शब्द, सो इथे येईल तिसरा ऑप्शन. शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. ऊन, झुळझुळ, अपर्ण आणि पिवळे. तर इथे अपर्ण हे शुद्ध शब्द आहे, बाकीचं ऊनला इथे हे हवे, ऊन म्हणजे दुसरा ऊ हवा इथे, झुळझुळ पिवळेला पहिला हवं, ठीक आहे. गुपित, विरुद्ध, प्रार्थना आणि अनिता. तर शुद्ध शब्द काय आहे इथे, गुपित, सो इथे पहिला ऑप्शन येईल. त्याच्यानंतर इथे बघा, प्रार्थनार्थवर हवं होतं, अनिता पहिला नाही हवा होता. आणि इथे विरुद्धला पण द आणि ध असं हवं होतं, ठीक आहे. विरुद्ध, मुलगी, गरिबी,
त्याच्यानंतर मेणबत्ती, तर इथे बघा अशुद्ध शब्द हा मेणबत्ती. पर्वत, गरिबी आणि मुलगी हे पण चुकलेलं इथे. म्हणजे इथे शुद्ध शब्द कुठला आहे, फक्त इथे पर्वत, चौथा ऑप्शन येईल. सवगडी, सवगडी नाही सवंगडी असतं. भुकडे, भुंकणे असतं. वात्रट आणि हिरवा, हिरवा पण पहिलाही पाहिजे इथे. सो हे वात्रट इथे शुद्ध शब्द आहे. कर्तव्य चुकीचं आहे. स्वच्छ पाहिजे इथे, हे पण चुकीचं आहे. वस्तू हे पण चुकीचं आहे. आणि आश्चर्य हे बरोबर आहे इथे. सो इथे येईल चौथा ऑप्शन. चला इथे आपला घटक 3 पूर्णपणे संपलेला आहे. तुम्हाला समजलं असेल, थोडं समजा अवघड असेल तर मी पण आता खरं तर मॅथ्सची टीचर आहे, मी मराठीची टीचर नाही आहे, पण तरी पण मी माझ्या परीने मी शिकवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थोडंसं कुठेतरी माझं चुकलेलं असू शकतं, पण ते पण तुम्ही तुमच्या एकदा शाळेतल्या टीचरशी, तुमच्या ज्या मराठीच्या टीचर आहेत तिथे जर माझं कुठे काही चुकलं असेल, ठीक आहे, ते मला कळलं नसेल मे बी, तर ते तुम्ही तुमच्या शाळेतल्या टीचरला सुद्धा विचारू शकता, त्यांच्याशी कन्फर्म करू शकता, ज्या तुमच्या मराठीच्या टीचर आहेत. ठीक आहे, तर या कुठल्याही ह्याच्यातलं तुम्हाला कळलं नसेल नक्की तुमच्या शाळेतल्या टीचरला विचारा. मी इथे शिकवायचा माझ्या परीने प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला कळलं असेल, चांगलं समजलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.